शब्द ऐकूया. प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू खरोखर उठला आहे. म्हणा सर्वांनी, प्रभू खरोखर उठला आहे. जीजस इज रिझन. जोरात म्हणा, अजून जोरात म्हणा. होय, प्रभू खरोखर उठला आहे. प्रभू येशूचं पुनरुत्थान झालेलं आहे. म्हणा, प्रभू खरोखर उठला आहे. प्रभू येशूचं पुनरुत्थान झालेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने विजय मिळविलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने मृत्यूवर विजय मिळविलेला आहे. आणि आपण पुनरुत्थान साजरं करीत आहोत. हा ख्रिस्त सभेमध्ये दिलेला पुनरुत्थानाचा काळ आहे. पेंटेकॉस्टपर्यंत पुनरुत्थान काळ आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान म्हणजे काय, याकडे आपण विशेष लक्ष केंद्रित करीत आहोत. ख्रिस्त सभा या 50 दिवसामध्ये पुनरुत्थानानंतरच्या 50 दिवसामध्ये प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालेला आहे ह्यावर विशेष भर देते. आणि आपणास त्या रियालिटीमध्ये नेण्याचा प्रयत्न करते की आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवावा. आता पुनरुत्थान म्हणजे काय, आपण अगदी सुरुवातीपासून ऐकतो. आपण लहानपणापासून जशी आपली ख्रिस्त सभेमध्ये वाढ झाली, आपण वेगवेगळी साक्रमेंते स्वीकारली, त्या दिवसापासून आपण ऐकत आहोत की प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालेलं आहे. दरवर्षी हा सोहळा साजरा केला जातो. प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा उठला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने मरणावर विजय मिळविला आहे. म्हणजे नक्की काय झालं आहे, पुनरुत्थान म्हणजे काय? ही जी बाब आहे पुनरुत्थानाची, ही व्हेरी सेन्सिटिव्ह आहे, खूप सेन्सिटिव्ह आहे. पुनरुत्थान आपण प्रूव्ह करू शकत नाही की आपण असं सांगूत ना की हे पुनरुत्थान आहे किंवा ते पुनरुत्थान आहे. ते प्रूव्ह करता येत नाही. ते विश्वासाने साध्य करायचं असतं. आता प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला आहे, त्याला कोणी पाहिलं का? म्हणजे आपल्यापैकी मी सांगतो, आपल्यापैकी कोणी त्याला पाहिलं आहे का? तरी आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. विश्वास का ठेवतो? कारण तशी सुवार्ता आपणास सांगण्यात आलेली आहे की प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान म्हणजे नक्की काय झालं? पुनरुत्थान हा शब्द रेझुरेक्शिओनेम ह्या लॅटिन शब्दापासून आलेला आहे. आणि त्यालाच ग्रीकमध्ये असा शब्द आहे ॲनास्टासिया, म्हणजे पुन्हा उठणे. म्हणजे पुनरुत्थान या शब्दाचा अर्थ आहे पुन्हा उठणे. आणि स्पेसिफिक दृष्टिकोनातून सांगणं, मेलेल्यांतून पुन्हा उठले. टू राईज फ्रॉम द डेथ, पुन्हा उठणे, मेलेल्यांतून पुन्हा उठणे म्हणजे पुनरुत्थान आहे. पण पुनरुत्थानाची रियालिटी म्हणजे नक्की काय? आता प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा पुनरुत्थित होतो आणि शिष्यांनाही सुवार्ता सांगण्यात येते, इतर लोकांना सुवार्ता सांगण्यात येते, त्यावेळेला त्याच्यावर विश्वास ठेवणं खूप कठीण जातं शिष्यांना. प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिल्यानंतर देखील त्यांना विश्वास ठेवणं कठीण जातं. जर आपण विचार केला, आपण पुनरुत्थानाचे जे रहस्य आहे ते अगदी आपल्या लहानपणापासून ऐकत आहोत आणि दरवेळेला आपण पुनरुत्थान साजरं करतो. आपण मिस्सामध्ये सहभागी होतो, तेथे प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची घोषणा केली जाते. आपण जेव्हा बायबल वाचतो तेव्हा तेथे पुनरुत्थानाविषयी लिहिलेलं आहे. ख्रिस्त सभेची साक्रमेंत साजरी करतो तेव्हा तेथे पुनरुत्थानाविषयी आपण ऐकतो. म्हणजे हा शब्द आपल्यासाठी नवा नाही, आपल्यासाठी ही रियालिटी नवी नाही. आपण अगदी लहानपणापासून ऐकत आलो आहोत, प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला, प्रभू येशू ख्रिस्त मेलेल्यांतून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला. आपला विश्वास आपण नेहमी व्यक्त करत असतो. परंतु त्यावेळेला 2000 वर्षापूर्वी जर आपण पाहिलं तर ही पुनरुत्थानाची रियालिटी जी आहे, पुनरुत्थानाचं रहस्य जे आहे ते त्यांच्यासाठी अगदी नवीन होतं. कारण तसं कधी घडलं नव्हतं. आता जुन्या करारामध्ये यहुदी लोकांची काय समज होती? यहुदी लोक असा विश्वास ठेवत होते की माणूस मरण पावला का तो आत्मा देवाला जाऊन मिळतो किंवा तो गेहेनामध्ये जातो, जिथे म्हणजे आग असते शुद्धिस्थानासाठी वगैरे, असे त्यांचे समज होते. परंतु माणूस परत मेलेल्यांतून उठू शकेल अशी त्यांची समज नव्हती किंवा असा त्यांचा विश्वास नव्हता. आणि जुन्या करारामध्ये पुनरुत्थानाविषयी गोष्टी आहेत पण त्या गहन आहेत.
अशा स्पष्ट जशा नवीन करारात सांगितल्या आहेत तशा सांगितल्या नव्हत्या. म्हणून पुनरुत्थानावर कोणी विश्वास ठेवत नव्हतं आणि तसं झालं नव्हतं. आता जुन्या करारामध्ये एलिया संदेष्टाने माणसाला, त्या मुलाला मेलेल्यांतून उठवलं, पण ते रेसुसिटेशन होतं. रेसुसिटेशन म्हणजे तोच देह घेऊन तो पुन्हा उठला, पण परत मरण पावला. आता प्रभू येशू ख्रिस्ताने लाजरस, याईराची कन्या आणि परत त्या विधवेचा मुलगा यांना जिवंत केलं, परंतु ते परत मरण पावले. तर त्याला पुनरुत्थान नाही म्हणत, त्याला पुनर्जीवन म्हणतात. रेसुसिटेशन, रेझुरेक्शन नाही, रेसुसिटेशन. म्हणून लोकांचा असा समज होता की पुनरुत्थान नाही किंवा माणूस परत मेलेल्यांतून कसा उठू शकतो. आता बायबलमध्ये पहिल्याच पुस्तकामध्ये काय लिहिलेलं आहे? परमेश्वर सांगतो तू माती आहेस आणि मातीला जाऊन मिळणार आहेस, असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. उपवास काळाला आपण जेव्हा सुरुवात करतो, कपाळाला राख लावतो, ती आपली एक आठवण असते की मी माती आहे आणि मातीला जाऊन मिळणार आहे. आणि इट्स अ रियालिटी. आपण पाहतो की माणूस मरतो आणि मातीमध्ये आपण त्याला गाडतो आणि तो मातीला मिळून जातो. आपण काही दिवसानंतर जर खाच उघडली तर ती सगळी हाडं दिसतील, नुसती सगळी बॉडी जमिनीमध्ये मिसळलेली असते, माती झालेली असते. म्हणजे ही रियालिटी आहे आणि कोणी चुकवू शकत नाही. म्हणून लोकांचा विश्वास काय होता की माणसाचं जीवन हे नंतर परमेश्वराच्या जीवनामध्ये कसं असेल त्यांना ठाऊक नव्हतं. जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त उघडपणे त्यांना स्पष्ट करून सांगत नाही, तो सार्वकालिक जीवनाविषयी तो त्यांच्याबरोबर बोलत नाही, तोपर्यंत त्यांना काहीच कळत नाही. अशी रियालिटी होती. मग माणूस जो मातीला जाऊन मिळाला आहे, पूर्णपणे त्याची माती झाली आहे, तो पुन्हा कसा काय उठू शकतो? डिफिकल्ट आहे. आणि आज देखील बरेच लोक आहेत जे असा विश्वास ठेवतात की आपण मेल्यानंतर सगळं संपलं, पुढे काहीच नाही, स्वर्ग नाही, नरक नाही, अशी विश्वास ठेवणारी लोक आहेत. पण परमेश्वराने आपणास तसं सांगितलेलं आहे का? परमेश्वराचा सामर्थ्यशाली शब्द आता तुम्ही ह्या दिवसामध्ये ऐकतात. प्रभू येशू ख्रिस्त सांगतो मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन. म्हणजे जी लोक हजारो वर्षापूर्वी मरण पावलेली आहेत, मातीला जाऊन मिळालेली आहेत, ज्यांची राख झालेली आहे, माती झालेली आहे, ती व्यक्ती जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचे शब्द त्याच्या कानी पडतील तेव्हा ती पुनरुत्थित होईल. हे परमेश्वराचं वचन आहे, आपल्या सर्वांना दिलेलं वचन आहे. आणि तो आपला भक्कम विश्वास पाहिजे की मी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पुन्हा उठविला जाईल, हा माझा विश्वास पाहिजे. त्यावेळेला शिष्यांना हा विश्वास ठेवणं खूप कठीण गेलं. इतर लोकांना, आता सदुकी जे होते, सॅड्युसीज, ते पुनरुत्थानावर विश्वास ठेवत नव्हते. त्यांनी किती वेळा प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर देखील हुज्जत घातली आणि ते लोकांना सांगत होते पुनरुत्थान नाही. आणि जेव्हा आपण असं सांगतो पुनरुत्थान नाही, तेव्हा मी मेलो म्हणजे संपलं, सगळं माझ्यासाठी संपलं. परंतु मी जेव्हा सांगतो पुनरुत्थान आहे आणि मी पुनरुत्थित होणार आहे, प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालेला आहे, असा जेव्हा माझा विश्वास असतो, तेव्हा बायबलमध्ये असं सांगितलं आहे त्या व्यक्तीला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. शिष्यांनी विश्वास नाही ठेवला. आपण बायबलमध्ये वाचतो, 4 शुभवर्तमानामध्ये, नंतर प्रेषितांची कृत्यामध्ये वाचतो की शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवणं कठीण गेलं. आणि मी तुम्हाला सांगितलं त्यावेळेला रियालिटी डिफरंट होती, तसं नव्हतं. त्यांनी कधी तो अनुभव घेतला नव्हता. आता 4ही शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त 3 वेळेला प्रगट करतो की तो मरण पावला, तो त्याला मारलं जाईल आणि तो 3ऱ्या दिवशी पुन्हा उठेल, असं त्यांना सांगतो. वेळीच अगोदरच सांगतो, मरण्या अगोदर सांगतो. तरी देखील त्यांना ते विश्वास ठेवणं कठीण जातं. मेलेल्यांतून उठणे म्हणजे काय, नक्की काय होणार, माणूस कसा असणार मेलेल्यांतून उठल्यानंतर, या ज्या घटना आहेत किंवा या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीवर त्यांना विश्वास ठेवणं खूप कठीण गेलं. प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यासमोर उभा राहिला तरी देखील ते विश्वास ठेवण्यास धजत नव्हते. त्यांना वाटलं तो भूत आहे, त्यांना वाटलं तो आत्मा आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगतो, पहा माझे हात, माझे पाय, मला चाचपा, मला स्पर्श करून पहा,
मी तोच आहे तुमचा प्रभू, मी परत उठलो आहे, मी पुनरुत्थित झालेलो आहे, तुमच्याकडे काय खायला आहे का? त्यांनी त्याला माशाचा तुकडा दिला. आता लूकच्या शुभवर्तमानामध्ये आपण वाचतो, माशाचा तुकडा दिला, तो त्याने घेतला आणि त्यांच्या देखत खाल्ला. आता भूत काय खाऊ शकत नाही, आत्मा काय खाऊ शकत नाही, पण प्रभू येशू ख्रिस्ताने ते का केलं? कारण त्यांना दाखवायचं होतं की मी खरोखर पुनरुत्थित झालेलो आहे, मी खरोखर मेलेल्यांतून उठलेलो आहे. आणि त्याने तो त्यांच्या देखत माशाचा तुकडा घेतला आणि खाल्ला. त्यांनी स्पर्श करायला सांगितला. भूताला शरीर नसतं, मला आहे, पहा, मला न्याहाळून पहा, मला स्पर्श करा, मला चाचपा, माझ्या शरीराला हात लावून बघा की मला जे शरीर माझं होतं तेच शरीर आहे, मी पुनरुत्थित झालेलो आहे. तरी देखील शिष्यांना विश्वास ठेवणं खूप कठीण गेलं. पण पवित्र आत्मा जेव्हा त्यांच्यावर उतरतो तेव्हा ते विश्वास ठेवतात आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची घोषणा करतात. प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला नसेल, संत पौल आपणास सांगतो, तर आपला विश्वास व्यर्थ आहे. मग आता इथे दोन प्रश्न आपल्या समोर आहेत. प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला आहे का, किंवा प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला नाही का? आता रियालिटीमध्ये आपणास काय दिसतं? गेली 2000 वर्ष झाली ख्रिस्त सभा उभी आहे, वाढत आहे, फोफावत आहे, कमी झालेली नाही. जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची सुवार्ता पसरलेली आहे सगळ्या ठिकाणी, की प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला आहे. आणि शिष्यांनी जेव्हा पवित्र आत्माचा स्वीकार केला ना, तेव्हा त्यांच्या मुखामध्ये पहिलं हेच वचन होतं, जीजस इज रिझन. प्रभू येशू ख्रिस्त उठला आहे, प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालेला आहे, मृत्यूवर त्याने विजय मिळविलेला आहे. ह्या गोष्टी ते लोकांना सांगत सुटले. येरुशलेमपासून सुरुवात करून संपूर्ण इस्रायलभर आणि इस्रायलच्या बाहेर जाऊन त्यांनी हीच घोषणा केली. आणि कुणाचा पुनरुत्थानावर विश्वास नव्हता. कसं काय पुनरुत्थान शक्य आहे? दॅट इज द पॉवर ऑफ गॉड. ही परमेश्वराची शक्ती आहे, ही परमेश्वराच्या शब्दाची ताकद आहे. त्याने जे सांगितलं ते त्याने केलं. तो उठला आणि आपण बायबलमध्ये वाचतो की 40 दिवसपर्यंत तो शिष्यांना दर्शने देत राहिला. आणि जेव्हा आपण हे अकाउंट्स वाचतो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची जे नरेटिव्ज आहेत ते जेव्हा आपण वाचतो, तेव्हा त्याच्यामध्ये डिस्क्रिपन्सीज आहेत. इथे असं सांगितलं आहे, तिथे तसं सांगितलं आहे. कारण ते का आहे तसं, की आपण पुनरुत्थानावर हिस्टॉरिकल दृष्टिकोनातून नव्हे, तर श्रद्धेच्या दृष्टिकोनातून विश्वास ठेवावा. अंतःकरणापासून विश्वास ठेवला पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालेला आहे. शिष्यांनी नंतर विश्वास ठेवला, शेवटपर्यंत विश्वास ठेवला, आणि त्यासाठी त्यांनी मृत्यू देखील स्वीकारला. जवळजवळ सर्व शिष्यांना ठार मारण्यात आलं, रक्तसाक्षी झाली. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची साक्ष शेवटपर्यंत देत राहिले. तुम्ही पहा, याच्या प्रेषितांची कृत्य या पुस्तकामध्ये सतत ते प्रभू येशू ख्रिस्त उठला आहे असं लोकांना सांगतात. त्यांना अटक करण्यात आली, त्यांना तुरुंगामध्ये डांबण्यात आलं, त्यांना चापकाचे फटके मारण्यात आले, त्यांना ज्या यहुदी धर्मामध्ये शिक्षा होत्या त्या सर्व करण्यात आले. पण त्यांनी घोषणा करण्याचं थांबवलं नाही. प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालेला आहे, प्रभू येशू ख्रिस्त उठला आहे, आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही सुवार्ता घोषित करतो असं शिष्यांनी सर्व लोकांना सांगितलं. प्रिय बंधू भगिनींनो, पुनरुत्थान ही जी घटना आहे ती आपण विश्वासाने पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला आहे ही श्रद्धा माझी अंतःकरणापासून असली पाहिजे. आणि मी जेव्हा अंतःकरणापासून विश्वास ठेवतो की प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालेला आहे, तेव्हा माझ्या जीवनामध्ये विश्वासाचा प्रकाश वेगळ्या पद्धतीने चमकत असतो. प्रभू येशू ख्रिस्त जो परमेश्वर आहे त्याची ओळख मला प्राप्त होते. मी त्याच्या अधिकाधिक जवळ येण्याचा प्रयत्न करतो, आणि परमेश्वराने उघड केलेली जी रहस्य आहेत ती रहस्य समजण्याचा, ती रहस्य मला उलगडून परमेश्वर दाखवतो,
आणि मला त्या एका रियालिटीमध्ये नेतो. परमेश्वर ह्या रियालिटीमध्ये नेतो की परमेश्वराचं अस्तित्व काय आहे. आता आपण बायबलमध्ये वाचतो, आता पुनरुत्थान काळ आहे, पेंटेकॉस्टपर्यंत पुनरुत्थान काळ असेल आणि हीच वचनं असतील. सगळी लिटर्जी ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाभोवती आहे. बायबलमधील वचनं सगळ्या गोष्टी इथे आपण परमेश्वराच्या पुनरुत्थानाविषयी आपणास सांगण्यात येतात. ख्रिस्त सभेमध्ये पुनरुत्थान झालं प्रभू येशू ख्रिस्ताचं. प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा उठला, तो आपल्या शिष्यांना दिसला, लोकांनी त्याला पाहिलं. संत पौल सांगतो एकावेळी 500 लोकांनी त्यांना पाहिलं. म्हणजे विश्वास ठेवणारे होते, त्यांना प्रभू येशू ख्रिस्त प्रगट झाला आणि त्यांनी अगदी विश्वासाच्या दृष्टिकोनातून शिष्यांना दाखवून दिलं की तो पुनरुत्थित झालेला आहे. पण प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान कसं झालं, बायबलमध्ये ते लिहिलेलं आहे का? पुनरुत्थानाची घटना म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला ते लिहिलेलं नाही, पुनरुत्थानानंतरच्या घटना लिहिलेल्या आहेत. आता इथे पहा, बायबलमध्ये पहिल्याच मत्तयकृत शुभवर्तमानामध्ये काय सांगितलेलं आहे. मत्तयकृत शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे गुड फ्रायडेच्या दिवशी काय झालं ते आपण पाहूया. आता म्हणजे पुनरुत्थानाची जी रियालिटी आहे, जी घटना आहे, ती समजून घेण्याचा प्रयत्न करू. आता गुड फ्रायडेच्या दिवशी काय झालं, प्रभू येशू ख्रिस्त क्रुसावर मरण पावल्यानंतर योसेफ, अरिमथाईतील योसेफ याने पिलाताकडे जाऊन येशूचे शरीर मागितले. तेव्हा पिलाताने ते द्यावयाची आज्ञा केली. योसेफ आणि निकोदम आणि जे दुसरे होते स्त्रिया होत्या, त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला तागाच्या वस्त्रामध्ये गुंडाळिले आणि खडकात खोदलेल्या एका नव्या कबरेमध्ये ठेवले आणि एक मोठी धोंड लोटून ती कबरेच्या दाराला लाविली आणि ते निघून गेले. ही घटना आहे गुड फ्रायडेच्या दिवशीची. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त मरण पावल्यानंतर त्याला क्रुसावरून खाली उतरवलं आणि त्याला तागाच्या वस्त्रामध्ये गुंडाळून कबरेमध्ये नेऊन ठेवलं आणि मोठी धोंड त्या कबरेवर त्यांनी लोटून निघून गेले. विशेष करून जेव्हा यहुदी धर्मामध्ये एखादी व्यक्ती मरण पावत असे तेव्हा अशा प्रकारच्या घटना घडत असत. धोंड बंद झाली म्हणजे संपला, आता गेला तो माणूस, तिथे गेला. आता तुम्ही लाजरस जेव्हा मरण पावला तेव्हा मार्था प्रभू येशू ख्रिस्ताला काय सांगते, त्याला मरून 4 दिवस झालेले आहेत आणि आता कबरेमध्ये जी धोंड लोटलेली आहे, कारण प्रभू येशू ख्रिस्त धोंड बाजूला करण्याची आज्ञा करतो. तर आता त्याला वास येत असेल तर तू उघडू नकोस. पण प्रभू येशू ख्रिस्त तिथे मार्थाला काय सांगतो, पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला काय सांगायचं आहे, ज्या धोंडेमध्ये त्याला बंद करण्यात आलं होतं तिथे काही संपलं नाही सगळं. नाहीतर शुभवर्तमान इथे संपलं असतं. पुढचा नरेटिव्ह आहे जो पुनरुत्थानाचा, तो तिथे लिहिला गेला नसता. तो लिहिला आहे 4 शुभवर्तमानामध्ये थोड्या थोड्या प्रमाणामध्ये. मी तुम्हाला सांगितलं का थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आणि डिस्क्रिपन्सीज का आहेत, कारण ही जी रियालिटी आहे पुनरुत्थानाची ती विश्वासाने मला त्याच्यावर बघायचं आहे. मी विश्वासानेच फक्त ही रियालिटी पुनरुत्थानाचे रहस्य समजू शकतो, फक्त विश्वासाने. महाविश्वास आहे, जे लिहिलेलं आहे तो विश्वास आहे. आता इथे प्रभू येशू ख्रिस्ताला कबरेमध्ये बंद केल्यानंतर पुढे काय होतं, दुसऱ्या दिवशी म्हणजे तयारीनंतरच्या दिवशी मुख्य याजक, पहा आता इथे काय घडलेलं आहे, व परुषी पिलाताकडे जमून म्हणाले. मुख्य याजक म्हणजे कायफा आणि त्याचे सहकारी आणि परुषी म्हणजे फॅरिसीज, हा सगळा घोळका पिलाताकडे आला आणि ते त्याला म्हणाले, तो ठग जिवंत असताना 3 दिवसानंतर मी पुन्हा उठेन असे म्हणाला होता. प्रभू येशू ख्रिस्ताने जे सांगितलं होतं ते सर्वांसाठी सांगितलं होतं. फक्त आपल्या शिष्यांना गुप्तपणे सांगितलं नव्हतं की मी 3ऱ्या दिवशी मेलेल्यांतून उठेन. सर्वांना जाहीरपणे, शास्त्री आणि परुषी देखील त्याची साक्ष देतात की तो जिवंत असताना त्याने सांगितलं होतं की मी 3ऱ्या दिवशी मेलेल्यांतून उठेन. मग ते पुढे काय सांगतात याची आम्हाच आठवण आहे.
म्हणून 3ऱ्या दिवसापर्यंत कबरेचा बंदोबस्त करावयास सांगावे, नाहीतर कदाचित त्याचे शिष्य येऊन त्याला चोरून नेतील व तो मेलेल्यांतून उठला असे लोकांस सांगतील. मग शेवटली फसगत पहिल्यापेक्षा वाईट होईल. आणि पिलात त्यांना काय म्हणाल, तुमच्याजवळ पहारा आहे, म्हणजे तुमच्याजवळ रोमन सैनिक आहेत, त्यांच्यामधून तुम्हाला जेवढे पाहिजेत तेवढे घेऊन जा आणि कबरेला पहारा द्या. आता इथे काय होतं बघा, प्रभू येशू ख्रिस्त कबरेमध्ये ठेवलेला आहे आणि शास्त्री आणि परुषी आणि मुख्य याजक हे रोमन सैनिकांतील बरेच सैनिक घेऊन त्या कबरेजवळ येतात आणि ती कबर सील करतात. आता काही गोष्टी इथे लिहिलेल्या नाहीत, पण ज्या रोमन साम्राज्यामधून आणि यहुदी धर्मामध्ये ज्या घडायच्या त्याच्यावरून आपण समजू शकतो की रोमन सोल्जर जे होते, रोमन सैनिक, ते अतिशय वेल ट्रेन, धडधाकट. त्यांना हरवणं किंवा त्यांच्यावर मात करणं हे कोणत्या साध्यासुध्या माणसाला शक्य नव्हतं. आणि बरेच सैनिक, बरेच सोल्जर्स घेऊन शास्त्री आणि परुषी तिथे आले आणि त्यांनी संपूर्ण कबर सील केली. लोखंड दंड यांनी त्यांनी बांधून ती लॉक केली, सील केली, म्हणजे ती कोणी उघडू शकत नाही अशा प्रकारे. आणि सगळे पहारेकरी त्या कबरेभोवती होते, जे त्यांनी आणले होते ते सगळे, कारण 3ऱ्या दिवशी तो मेलेल्यांतून उठणार आहे असं त्याने स्वतः सांगितलं होतं. म्हणून शुक्रवारच्या म्हणजे शनिवारपासून तर रविवारपर्यंत ते सोल्जर्स तिथे होते आणि या सोल्जर्सवर मात करून, म्हणजे कबर तर कोणी उघडूच शकत नाही कारण ती सील केलेली आहे, आणि त्यांच्यावर मात करून तिथून प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर चोरून नेणं हे कुणालाच शक्य नव्हतं. म्हणजे त्या कबरेजवळ कोणी फिरकू देखील शकत नव्हतं, त्या कबरेच्या आसपास देखील कोणी येऊ शकत नव्हतं. अशा प्रकारे शास्त्री आणि परुषी लोकांनी हा बंदोबस्त केला होता, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान कोणी थांबवू शकतं? परमेश्वराला कोणी थांबवू शकतं? परमेश्वराच्या शक्तीपलीकडे काही आहे? परमेश्वराचा शब्द हा दिव्य शब्द आहे, त्याने जे सांगितलं आहे ना तसं होणारच. प्रभू येशू ख्रिस्त 3ऱ्या दिवशी भल्या पहाटे, म्हणजे आपण सांगू शकतो रविवारी सकाळी 12 वाजता जेव्हा नवीन दिवसाला सुरुवात होते, त्यावेळेला तो पुनरुत्थित झाला. परंतु कोणी पाहिलं त्याला पुनरुत्थित झालेलं नाही. काही वेळेला आपणास इथे गैरसमज होतो. जर आपण जे बायबलमध्ये लिहिलं आहे ते व्यवस्थित वाचण्याचा प्रयत्न केला तर प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला म्हणजे तो मेलेल्यांतून उठला हे कोणी पाहिलं नाही. पुनरुत्थान कसं झालं आजपर्यंत कुणाला ठाऊक नाही. ती घटना इथे लिहिलेली नाही आणि ती घटना कुणाला आजपर्यंत उघड करण्यात आली नाही. आता प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला आणि तो त्या कबरेमधून बाहेर पडला, पण कुणाला ठाऊक नाही. समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण काही जणांना काय वाटतं, कबरेवरचा धोंड बाजूला करण्यात आला. आता काही ठिकाणी पिक्चरमध्ये किंवा ॲनिमेशन असते त्याच्यामध्ये असं दाखवण्यात आलं आहे की कबर बाजूला म्हणजे धोंड बाजूला करण्यात येते आणि प्रभू येशू ख्रिस्त कबरेतून बाहेर होतो. तसं नाही आहे. प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला हे कोणी पाहिलं नाही. हे फक्त परमेश्वरालाच ठाऊक. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणालाही ठाऊक नाही. प्रभू येशू ख्रिस्त कबरेतून बाहेर पडला हे देखील कोणाला ठाऊक नाही. मग कबरेवरची धोंड बाजूला कशी झाली, कुणी केली? पहारेकरी असताना धोंडीला हात कोणी लावला? ही गोष्ट महत्त्वाची आहे समजून घेणं. आणि प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित होऊन कबरेतून बाहेर येताना त्याला धोंड बाजूला करण्याची गरज नव्हती, कारण प्रभू येशू ख्रिस्त भिंतीतून आरपार जाऊ शकतो. आता तुम्ही बघतात आपण जे रेझरेक्शन नरेटिव्ह वाचतो त्याच्यामध्ये दारे बंद असताना, खिडक्या बंद असताना प्रभू त्यांच्यामध्ये आला. आता त्याला मध्ये येण्यासाठी कोणी दार उघडलं नाही. ही रियालिटी आहे, हे सत्य आहे.
हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान कोणी पाहिलेलं नाही, त्याला बाहेर पडण्यासाठी धोंड बाजूला करायला लागलेली नाही, कारण तो पुनरुत्थित विजयी परमेश्वर आहे. आणि पुनरुत्थानाने त्याने स्पेस अँड टाईम कॅप्चर केलेला आहे. म्हणजे एका वेळेला प्रभू येशू ख्रिस्त 1000 ठिकाणी प्रगट होऊ शकतो. आज प्रभू येशू ख्रिस्त इथे प्रगट झाला, त्याच वेळेला तो अमेरिकेमध्ये देखील प्रगट होऊ शकतो. स्पेस अँड टाईम म्हणजे संपूर्ण विश्व, सगळं काही त्यांनी आत्मसात केलं, कॅप्चर केलं. ही रियालिटी आहे परमेश्वराची. म्हणून धोंड बाजूला करण्याची गरज नाही लागली. मग आता तो पुनरुत्थित झालेला आहे, हे प्रथम कुणी पाहिलं? किंवा तो पुनरुत्थित झालेला आहे शिष्यांना कधी कळलं? जेव्हा तो प्रगट होतो तेव्हा. जर प्रभू येशू ख्रिस्त प्रगट झाला नसता, गुपचूप पित्याकडे गेला असता, तर आज ही शुभवार्ता आपल्याजवळ नसती. परंतु परमेश्वराची इच्छा आहे की मी पुनरुत्थित झालो आहे, सगळ्यांनी ओळखावं, सगळ्यांनी विश्वास ठेवावा. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाल्यानंतर जी घटना गुप्त होती, कुणाला ठाऊक नव्हती, पहारेकरी अजून त्या कबरेभोवती होते, कबर अजून सील होती. मग पुढे काय झालं? बघ, मतयकृत शुभवर्तमानात लिहिलेलं आहे, तुम्हाला वाचून दाखवतो. पहा काय झालं आहे. शब्बातानंतर आठवड्याचा पहिला दिवस उजाडताच मगदलिया मरिया व दुसऱ्या स्त्रिया ह्या कबरेजवळ आल्या. कशासाठी? तर प्रभू येशू ख्रिस्ताची जी उत्तरक्रिया होती ती झटपट पार पाडलेली, कारण दुसरा दिवस शब्बात चालू होणार होता. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला क्रुसावरून काढल्यानंतर 6च्या अगोदर त्याला कबरेमध्ये ठेवलं पाहिजे, म्हणून ती झटपट प्रक्रिया करण्यात आली होती. त्याच्या अंगाला अरोमा लावणं, म्हणजे ज्या सगळ्या दुसऱ्या गोष्टी असतात त्या लावून तागाच्या वस्त्रामध्ये गुंडाळून, तर त्या अरोमा घेऊन येतात स्त्रिया. मगदलिया मरिया आणि दुसऱ्या स्त्रिया होत्या त्या. तेव्हा मोठा भूमिकंप झाला, कारण प्रभूचा दूत स्वर्गांतून उतरला. बघा, ही घटना समजून घेण्याचा प्रयत्न करा, हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी जाणणं. त्याने येऊन धोंड एकीकडे लोटली. आता प्रभू येशू ख्रिस्त ऑलरेडी पुनरुत्थित होऊन बाहेर आलेला आहे आणि स्वर्गांतून परमेश्वराचा दूत उतरतो आणि तो धोंड त्या सैनिकांसमोर कबरेवरून बाजूला सारतो, बाजूला लोटतो. त्याने स्वर्गांतून उतरून धोंड एकीकडे लोटली आणि त्यावर तो बसला, त्या धोंडेवर बसला तो. हे मतयकृत शुभवर्तमानामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि आता पुढे काय सांगतो ते बघा. तो स्वतः देवदूत काय सांगतो. त्याचे रूप विजेसारखे होते व त्याचे वस्त्र बर्फासारखे शुभ्र होते. हे शिष्यांनी तर सैनिकांनी स्वतः आपल्या डोळ्यांनी पाहिलं आहे. त्याच्या भयाने पहारेकरी थरथर कापले व मृतप्राय झाले. पहारेकरी अजून तिथे आहेत कबरेजवळ, परंतु त्याने धोंड बाजूला केली, त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलं. त्याचं स्वरूप बघून ते थरथर कापू लागले आणि मृत. मी तुम्हाला सांगितलं, रोमन सोल्जर्सना हरवणं, त्यांच्यावर मात करणं साध्यासुध्या माणसाचं काम नव्हतं, परंतु त्या देवदूतासमोर ते थरथर कापले. आता रोमन सोल्जर्स कापले म्हणजे तुम्ही विचार करा की तो देवदूत कसा असेल, त्याचं स्वरूप कसं असेल. आणि मृतप्राय झाले, काही जण त्याच्यातले मरण पावले. पुढे काय झालं? देवदूताने त्या स्त्रियास म्हटले, भिवू नका. तर आता ही शुभवार्ता देवदूत सांगतो. प्रथम, क्रुसावर खिळलेल्या येशूचा तुम्ही शोध करीत आहात ना, तो येथे नाही, कारण त्यांनी सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. बघा, कबरेवरील धोंड बाजूला केली तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त ऑलरेडी उठला होता, पुनरुत्थित झाला होता आणि कबरेतून बाहेर पडला होता. तो उठला आहे. या तो निजला होता ते स्थळ पहा आणि लवकर जाऊन त्याच्या शिष्यांना सांगा की तो मेलेल्यांतून उठला आहे. पहा इथे काय झालेलं आहे ते. प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालेला आहे आणि ही शुभवार्ता प्रथम देवदूत घोषित करतो स्त्रियांना, आणि मग त्या जाऊन शिष्यांना सांगतात. मग पीटर, योहान, दुसरे शिष्य येऊन बघतात तर प्रभू येशू ख्रिस्त तेथे नाही, कबरेमध्ये नाही. आता इथे नक्की काय झालं आहे ते फक्त यांना ठाऊक आहे, सैनिकांना ठाऊक आहे. आणि त्यांच्यामध्ये जे वाचले होते ते ताबडतोब भल्या पहाटे, म्हणजे त्याच क्षणी
त्यांनी जे पाहिल्यानंतर ते मुख्य याजक परुशी शास्त्री यांच्याकडे जातात आणि सांगतात की असं असं झालं. आता त्यांच्यासाठी ही एक नवीन संधी होती, शास्त्री आणि परुशी लोकांसाठी, बदलण्याची, परिवर्तनाची, की ज्याला तुम्ही मारलं आणि कबरेमध्ये ठेवलं, कबर सील केली, पहारेकरी त्याच्यावर ठेवले, तो मेलेल्यांतून उठला आहे. ही गोष्ट जेव्हा त्याला सांगण्यात आली त्यांनी विश्वास नाही ठेवला. परमेश्वराने शेवटची संधी दिली होती. त्यांच्या समोर सगळ्या गोष्टी घडत गेल्या. आता तुम्ही जर बायबल वाचलं, जुना करार आणि नवीन करार, तर प्रभू येशू ख्रिस्ताविषयी 300 पेक्षा जास्त प्रॉफेसीज आहेत, भविष्यवाणी आहे. आणि त्या टप्प्याटप्प्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त क्रुसावर मरत असताना पूर्ण होत आहेत त्यांच्या समोर. त्यांना शास्त्र ठाऊक आहे, जुना करार काय पूर्णपणे ठाऊक आहे. आता सैनिकांनी त्याच्या वस्त्रावर चिठ्ठ्या टाकल्या, हा शास्त्रलेख आहे, जुन्या करारामध्ये लिहिलेला, साममध्ये लिहिलेला. आणि त्यांचे तेव्हा डोळे उघडायला पाहिजे होते, अरे हे करतात, हे तिथे लिहिलं आहे, म्हणजे हा ख्रिस्त आहे. पण त्यांनी विश्वास नाही ठेवला. बऱ्याच गोष्टी आहेत, त्याला भोसकण्यात येईल, त्याच्याकडे पाहतील. जखऱ्या या पुस्तकामधील ही भविष्यवाणी आहे, त्यांच्यासमोर सगळं घडलं आहे, गुप्त काही घडलं नाही. त्याला विनेगर प्यायला देण्यात येईल. आता त्यांनी काय सैनिकांना सांगितलं नाही त्याला त्याच्यामध्ये विनेगर आणि प्यायला दे. त्यांनी सैनिकांनी ते स्वतः केलं आणि शास्त्री पुरुष आपल्या डोळ्याने पाहत आहेत. आणि त्यांना माहिती आहे की ख्रिस्ताविषयी भविष्यवाणी लिहिलेल्या आहेत जुन्या काळात, पण त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. आणि परमेश्वर शेवटपर्यंत संधी देतो. बघा, पुनरुत्थानानंतर देखील त्यांना संधी देण्यात आलेली आहे. शिष्यांनी जाऊन नाही त्यांना सांगितलं प्रभू येशू ख्रिस्त उठला आहे, त्यांनी ठेवलेल्या सैनिकांनी जाऊन सांगितलं की प्रभू येशू ख्रिस्त मेलेल्यांतून उठला आहे. आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं, जिथे त्याला पुरलं होतं तिथे तो नाही, हे त्यांनी स्वतः साक्ष देऊन सांगितलं. परंतु त्यांनी विश्वास नाही ठेवला. त्यांनी काय केलं, मसलत केली, मीटिंग घेतली. चला या सैनिकांना आपण भरपूर पैसे देऊ आणि त्यांना सांगू की आम्ही झोपेत असता शिष्य आले आणि त्याला चोरून घेऊन गेले. ॲब्सोल्युटली इम्पॉसिबल. मी तुम्हाला सांगितलं की रोमन सोल्जरचं बॅरियर क्रॉस करून, ब्रेक करून त्या कबरेकडे जाणं कुणालाही शक्य नव्हतं. शिष्य तर सामान्य बिन शिकलेली माणसं होती, त्यांना ते अजिबात शक्य नव्हतं. म्हणून ते लपून बसलेले खोलीमध्ये. प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला तेव्हा फक्त योहान तिथे होता त्यांच्यापैकी, दुसरे कोणीच नव्हते, कारण ते घाबरलेले की आम्हाला देखील मारतील. तिथे येण्यासाठी कोण धजत नव्हतं, तर ते शरीर चोरून न्यायला कुठून येणार. परंतु शास्त्री आणि लोकांनी असं सांगितलं, विश्वास नाही ठेवला. परमेश्वर संधी देत आहे, त्याचा वापर नाही केला. त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला मारलं, निर्दयीपणे मारलं, फार दुःख देऊन मारलं. परमेश्वर त्यांना क्षमा करायला तयार होता. जर त्यांनी सांगितलं होय आम्ही विश्वास ठेवतो की हा ख्रिस्त आहे, तो मेलेल्यांतून उठलाय, प्रभू येशू ख्रिस्त त्यांना तिथेच प्रगट झाला असता आणि सांगितलं असतं मी तुम्हाला क्षमा करतो. शेवटपर्यंत परमेश्वर संधी देतो, आपल्या सर्वांना शेवटपर्यंत संधी देतो. आणि आपण विश्वास ठेवला पाहिजे. शास्त्री आणि परुषी लोकांनी विश्वास नाही ठेवला, म्हणून त्यांना मग शिक्षा झाली शेवटपर्यंत. हे असं आहे. पण परमेश्वराच्या प्रेमाचं रहस्य असं आहे की परमेश्वर अति दयाळू आहे. आपल्या मारेकऱ्यांना देखील तो क्षमा करतो. आणि क्षमा केली असती, फक्त एक वाक्य. आता ते उजव्या हाताकडच्या चोराने काय सांगितलं, आयुष्यभर सगळं दुःखामध्ये आणि पापामध्ये जीवन जगला, परंतु एक वाक्य, हे प्रभू तू जेव्हा तुझ्या गौरवामध्ये येशील तेव्हा तुझ्या राज्यामध्ये माझी आठवण कर. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला काय सांगितलं, इन्स्टंटेनियसली त्याला त्याच्या पापांची क्षमा केली. फक्त त्या एका वाक्यामुळे संपूर्ण पापी जीवन त्याला माफ केलं, कारण तो खरा पश्चाताप होता. आज तू माझ्याबरोबर सुखलोकामध्ये असशील. आज, उद्याला नाही, परवाला नाही, आता मरता क्षणी तू माझ्याबरोबर सुखलोकामध्ये असेल. प्रभू येशू ख्रिस्ताने असं नाही सांगितलं तू सुखलोकामध्ये जाशील, माझ्याबरोबर. आता परमेश्वराने बायबलमध्ये काय सांगितलं आहे, जिथे मी आहे तिथे माझ्या लोकांनी असावे, माझ्या सेवकांनी माझ्याबरोबर असावे. आपण प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर असणार.
पण त्यासाठी मी विश्वास ठेवला पाहिजे. मला संधी नाही देत परमेश्वराने स्वतःला प्रगट नाही केलं माझ्यासमोर. तो पुनरुत्थित झालेला आहे, तो माझा परमेश्वर आहे, तो माझ्यासाठी मरण पावला, माझी पापे त्याने खांद्यावर वाहिली, माझ्या पापांसाठी तो क्रुसावर खिळला गेला, हे त्याने प्रगट नाही केलं मला, हे मला सांगण्यात नाही आलं, याची मला आठवण करून नाही देण्यात येत. फक्त मी अंतःकरणापासून विश्वास ठेवला पाहिजे. होय प्रभू, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. आता तुम्ही बघा, जे डिवाईन मर्सी इथे प्रभू येशू ख्रिस्ताच्या दैवी दयेचं तुम्ही बघतात, त्याच्या हृदयांतून 2 किरणं बाहेर आलेली आहेत, पांढरा आणि लाल. आणि तिथे प्रभू येशू ख्रिस्त काय सांगतो, खाली लिही, जीजस आय ट्रस्ट इन यू, येशू मी तुझ्यावर श्रद्धा ठेवतो. परमेश्वराला हेच अपेक्षित आहे आपल्या सर्वांकडून, मी त्याच्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे. आता हे का लिहिण्यात आलं आहे? संत योहान स्पष्टपणे सांगतो की हे लिहिण्यात आलेलं आहे, सत्य आहे. हे अशासाठी लिहिण्यात आलेलं आहे की तुम्ही देखील विश्वास ठेवावा. म्हणजे शिष्यांनी विश्वास ठेवला म्हणून त्यांनी लिहिलं आपल्यासाठी, आणि हे वाचून आपण विश्वास ठेवावा. प्रभू येशू ख्रिस्त संत थॉमसला काय सांगतो, तू मला पाहिला आहेस म्हणून विश्वास ठेवला, मला न पाहता जे विश्वास ठेवतील ते धन्य. आपण सर्व धन्य असलं पाहिजे की मग प्रभू येशू ख्रिस्ताला न पाहता मी त्याच्यावर विश्वास ठेवतो. प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला आहे, हा माझा अंतःकरणापासूनचा विश्वास पाहिजे. आणि जर का तुम्ही विश्वास ठेवला तर प्रभू येशू ख्रिस्त काय सांगतो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालं आहे. प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला. आता ही प्रथम साक्ष देवदूत देतो, नंतर स्त्रिया देतात, नंतर ते सैनिक देतात. ते पैसे घेऊन मसलत करतात, त्याला चोरून नेलं वगैरे असं सांगतात. पण ते आता चोरून नेलं आहे म्हणजे बॉडी कुठेतरी असेल की नाही. समजा त्याला चोरून नेलं, त्याची बॉडी कुठेतरी लपवली असेल ना. आणि रोमन सैनिकांच्या हातातून काही निसटणं, कुठे काही लपवून ठेवणं अजिबात शक्य नव्हतं. त्यांना सगळं ठाऊक होतं शिष्य कुठे आहेत, कुणाच्या घरी जात होते, कुणाबरोबर जेवत होते, कुणाबरोबर बसत होते, गेत्सेमनी बागेमध्ये देखील जात होते. त्यांनी संपूर्ण येरुशलेम पिटाळून काढलं. आता 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत इथे, फार महत्त्वाच्या, की प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालेला आहे. पहिली गोष्ट, द बॉडी वॉज मिसिंग. आणि त्याची बॉडी मिळविण्यासाठी यहुदी सैनिकांनी आणि रोमन सैनिकांनी संपूर्ण येरुशलेम धुंडाळून काढलं, परंतु त्यांना बॉडी मिळाली नाही. सगळीकडे शोधलं परंतु कुठेच बॉडी मिळाली नाही. जी सील धोंड होती ती बाजूला झालेली आहे आणि मध्ये शरीर नाही. आता तुम्हाला एक आणखी गोष्ट सांगतो की त्यावेळेला ग्रेव रॉबर्स असायचे. ग्रेव रॉबर्स म्हणजे जे कबरेमधील गोष्टी, वस्तू चोरून न्यायचे आणि मग ते विकायचे, त्यांना ग्रेव रॉबर्स म्हणतात. आता तुम्हाला ठाऊक आहे आपल्याला कसं पुरतात, आपल्याला खड्डा खणतात आणि त्याच्यामध्ये पुरतात आणि मग वरून माती टाकतात. यहुदी धर्मामध्ये तसं नव्हतं. आता तुम्ही जर एक शुभवर्तमान ऐकलं असेल तर त्याच्यामध्ये काय सांगितलं की खडकामध्ये ते खड्डा खणत असत, खडकामध्ये, आणि त्याच्यावरती धोंड असे आणि ते शरीर नेऊन त्या खडकामध्ये जो खड्डा आहे त्याच्यात ते ठेवत असत, तागाच्या यामध्ये गुंडाळलेला, आणि मग धोंड त्याच्यावर ते करत असत. म्हणजे जमिनीत खणलेला खड्डा नाही तर खडकामध्ये असा खोदलेला खड्डा आडवा. तुम्ही बघितलं असेल प्रभू येशू ख्रिस्ताची कबर कशी होती. तर तिथे ते असं पण नाही सांगू शकत ग्रेव रॉबर्सने त्याची बॉडी चोरून नेली कपड्यासहित, कारण इथे काय झालेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला, बॉडी मिसिंग आहे पण कपडे तसेच आहेत. आता तागाचं वस्त्र म्हणजे महाग वस्त्र, तागाचं वस्त्र कोणी आणलं, योसेफ अरिमथाईकर किंवा निकोदम. निकोदम म्हणजे स्पायसेस घेऊन आला, ते योहानाच्या शुभवर्तमानात सांगितलं. अरिमथाईकरने तागाचं वस्त्र आणलं असेल कारण तो श्रीमंत होता आणि त्याला फार मोठी किंमत होती तागाचं वस्त्र. तर कपडे तसेच आहेत, कपडे नाही चोरीला गेले, फक्त बॉडीच मिसिंग आहे आणि बॉडी कुठे सापडत नाही. त्यांनी सगळं शोधलं पण कुठेच बॉडी सापडत नाही. आणि त्यांना माहिती आहे बॉडी का सापडत नाही, कारण सैनिकांनी स्वतः साक्ष दिली आहे ना, तो उठला आहे. कारण धोंड जेव्हा बाजूला झाली, आम्ही कबरेमध्ये पाहिलं तो तेथे नव्हता. देवदूत तेच सांगतो ना,
पहा तो निजला होते ती जागा पहा, तो येथे नाही, तो उठला आहे आणि स्पष्ट सांगतो तो मेलेल्यांतून उठला आहे. सैनिकांनी आपल्या कानाने ऐकलं, डोळ्यांनी पाहिलं आणि तीच जाऊन साक्ष दिली. तरी पण त्यांना त्याच्यावर विश्वास ठेवणं कठीण गेलं. त्यांनी विश्वास ठेवला नाही. ते बॉडी शोधत होते. बॉडी शेवटपर्यंत मिळाली नाही. कुठेच नाही सांगितलं प्रभू येशू ख्रिस्ताची बॉडी मिळाली किंवा शिष्यांनी ती लपवून ठेवली होती तिथे मिळाली. शिष्यांनी स्वतः साक्ष दिले आहे की तो उठला आहे. आणि आपण सगळे अकाउंट्स वाचतो बायबलमध्ये, नवीन करारामध्ये, की प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला आहे. आता इथे एक विशेष महत्त्वाची गोष्ट घडली आहे, ती तुम्हाला सांगतो. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला तेव्हा तो तागाच्या वस्त्रामध्ये त्याची बॉडी गुंडाळली होती. त्याच्यातून तो बाहेर आला आणि तागाचं वस्त्र एका बाजूला असं, आता आपण अंगावर अंथरून घेतो उठताना कसं असं बाजूला सारतो, तसाच प्रभू येशू ख्रिस्त उठला. ते जे तागाचं वस्त्र होतं ते असं बाजूला पडलेलं होतं, परंतु त्याच्या मुखावर जो रुमाल होता, ज्याला सुदार्यम म्हणतात, सुदार्यम, तो रुमाल गुंडाळून उशाच्या बाजूला ठेवला होता. याचा अर्थ काय? काय सांगायचं आहे परमेश्वराला इथून? किंवा शुभवार्तावानकार ज्याने लिहिला आहे त्याला काय सांगायचं आहे? प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः तो रुमाल गुंडाळला आणि बाजूला ठेवला. म्हणजे काय? तिथे लिहिलं आहे योहानाच्या शुभवर्तमानामध्ये. त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलं की तागाचं वस्त्र बाजूला पडलेलं आहे, पण रुमाल मात्र गुंडाळून ठेवला आहे. आता यहुदी धर्मामध्ये काय होतं? यहुदी धर्मामध्ये जेव्हा मास्टर म्हणजे घरमालक जेवायला बसत असे तेव्हा त्याच्या मांडीवर किंवा असा टेबलावर तो एक रुमाल असे, असा मोठा रुमाल, म्हणजे हात तोंड पुसण्यासाठी. आणि समजा इमिडिएटली एमर्जन्सी त्या मालकाला कुठे जायचं असेल, तो जेवायला बसला आणि काय निरोप आला किंवा काय उठून जायचं असेल, तर त्याचे सेवक जे आजूबाजूला आहे तो त्यांना सांगणार नाही की मी परत जेवायला येतो, हां मला अर्जंटली बाहेर जायचं आहे. तो तसं नाही सांगणार. तो काय करणार? तो रुमाल तो गुंडाळणार. बघा असा हा रुमाल गुंडाळणार आणि त्याच्या प्लेटच्या बाजूला ठेवणार आणि तो जाणार. आणि समजा सर्वंट आला तिथे, त्याने जर रुमाल गुंडाळलेला असा बघितला आणि बाजूला ठेवला असं बघितलं तर तो त्या टेबलाला हात नाही लावणार, कारण माझा मालक परत येणार आहे, असा त्याचा अर्थ आहे. त्याने जर रुमाल असा जसा तोंड पुसून उघडलेला आहे आणि असा आपल्या प्लेटवर टाकला आणि तो गेला, तर त्या सर्वंटला कळतं की म्हणजे आपल्या मालकाचं जेवण पूर्ण झालं आहे, आता आपण सगळं उचलू शकतो. तो रुमाल गुंडाळून ठेवणं याला फार मोठा अर्थ आहे तिथे. प्रभू येशू ख्रिस्ताने तसं का केलं? कारण तो आपल्याला, जो मालक आहे आपल्या सर्वांचा, त्याला शिष्यांना तिथे सांगायचं होतं की मी परत येत आहे. आता पहा तिथे सांगितलं आहे बायबलमध्ये, अगोदर मरणा अगोदर मी परत येईन, मी तुम्हाला परत येऊन भेटेन. मग संत योहान जेव्हा ते बघतो ना तेव्हा तो विश्वास ठेवतो. ही सॉ अँड ही बिलीव्ड. त्याने पाहिले आणि विश्वास ठेवला की प्रभू येशू ख्रिस्त परत येणार आहे त्याच दिवशी. आणि मग ते परत गेल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त त्यांना प्रगट होतो. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त परत आला, मी परत तुम्हाकडे येईन आणि तुम्हाला माझ्याकडे घेईन, भिवू नका. 365 वेळा हे वाक्य बायबलमध्ये आहे, 365 वेळा, भिवू नका. आणि प्रभू येशू ख्रिस्त परत आला. तो शिष्यांना दिसला आणि त्याने शिष्यांना दर्शनं देऊन सांगितलं. आता गालिलामध्ये दर्शन दिली, जेरुसलेममध्ये दर्शन दिली, इमाऊच्या वाटेवर असताना दर्शन दिलं, बेतानी येथील त्या डोंगरावर दर्शन दिलं आणि तिथून त्यांच्या देखत तो स्वर्गात घेतला गेला. या सगळ्या गोष्टी इथे सांगण्यात आलेल्या आहेत. आपण जेव्हा वाचतो पुनरुत्थान, आता पुनरुत्थान काळामध्ये मिसासाठी वाचनं तीच असतात प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी. आपण चारही बायबलमधील ते पॅसेज वाचा, पुन्हा पुन्हा वाचा. आता मी तुम्हाला जे सांगितलं आहे ना ते त्याच्यातूनच सांगितलं आहे, पण त्याचं बॅकग्राऊंड पार्श्वभूमी देऊन सांगितलं आहे. तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला कळेल. आणि पवित्र आत्मा आपणास मदत करतो त्याच्यावर विश्वास ठेवण्यासाठी. आपणास विश्वासामध्ये जगायचं आहे, विश्वास ठेवायचा आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर. ही गोष्ट महत्त्वाची आहे. जर मला कुठे संशय असेल, विश्वास ठेवण्यात कठीण जात असेल, पवित्र आत्म्याची कृपा मागा. आणि पवित्र आत्म्याची कृपा मिळाल्यानंतरच मी विश्वास ठेवू शकतो की प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालेला आहे.
संत थॉमसचं उदाहरण आपल्यासमोर नाही का? योहानाच्या शुभवर्तमानामध्ये ज्या दिवशी शिष्य जाऊन त्यांनी कबर बघितली त्याच दिवशी प्रभू येशू ख्रिस्त त्यांना प्रगट झाला आणि पहिलं काय सांगितलं? तुम्हा शांती असो. आणि मग आपले हात आणि पाय दाखवले, मी तोच आहे. आणि त्या दिवशी थॉमस नव्हता त्यांच्यामध्ये. मग 8 दिवसानंतर प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येतो. पण थॉमसने काय कंडिशन टाकलेली? 3 गोष्टी. त्याच्या हातामध्ये व्रण पाहिल्या वाचून, खिळे होते त्या ठिकाणी माझे बोट घातल्या वाचून, आणि त्याच्या कुशीत हात घातल्या वाचून मी विश्वास ठेवणारच नाही. संत थॉमसला दोष नका देऊ. आपण सर्व संत थॉमस आहोत. ते कॅरेक्टर आपल्यासाठी आहे. मी संशय नाही धरत, अजून प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर विश्वास न ठेवणारे बरेच लोक आहेत. ख्रिस्ती धर्माबद्दल मी सांगतो, धर्माच्या बाहेर नाही मी सांगत, आपल्या धर्मामध्ये, आपल्या लोकांमध्ये. आणि संत पॉल काय सांगतो? प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला नाही तर विश्वास व्यर्थ आहे. आहे का व्यर्थ? माझा विश्वास सार्थ आहे का व्यर्थ आहे? हे माझ्या जीवनातूनच माझ्यासमोर उभं राहतं. व्हॉट इज द डिफिकल्टी? जो परमेश्वर आहे, जो स्वर्गाचा पृथ्वीचा निर्माण करता आहे, ज्याच्या शब्दाने सर्व काही झालं, ज्याने मृत्यू स्वीकारला. प्रभू येशू ख्रिस्त काय सांगतो? 2 वेळा सांगतो ना, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. जीवन हे प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे प्राप्त झालं आहे. बायबलच्या पहिल्या अध्यायामध्ये आपण वाचतो, पहिल्या पुस्तकात, की परमेश्वराने मातीचा पुतळा घडवला आणि त्याच्या नाकपुड्यामध्ये जीवनाचा श्वास फुंकला. म्हणजे आपले जीवन त्या मातीच्या पुतळ्यामध्ये घातलं. आपले जीवन त्याने आपल्यामध्ये घातलं आहे. त्या परमेश्वराला मृत्यूमध्ये तिथे झोपून राहणं मातीमध्ये शक्य होतं? त्याने सांगितलं नशीब, म्हणजे तो 3ऱ्या दिवशी मेलेल्यांतून उठला. आता 3ऱ्या दिवसाला फार महत्त्व आहे म्हणून त्याने सांगितलं 3ऱ्या दिवशी. तर त्याच मरताक्षणीच तो उठला असता. परंतु 3ऱ्या दिवशी जसं सांगितलं होतं तसंच, पण तो पुनरुत्थित झाला आहे. हा माझा विश्वास पाहिजे. हे कशाला लिहिलं आहे? की मी विश्वास ठेवावा. आणि प्रभू येशू ख्रिस्त स्वतः प्रगट होतो आणि सांगतो. आता जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये खिळ्याचे व्रण आहेत ते युगानुयुगासाठी राहणार आहेत. युगानुयुगासाठी. तुम्ही विचारा संत मारिया फौस्टिनाला, जी डिवाइन मर्सी डिवोशन, तिने स्वतः पाहिले ते व्रण. आणि ते रेव्हलेशन कधी होते? 1931 साली. संत मार्गारेट मेरी अल्कॉक 17व्या शतकामध्ये तिने पाहिले ते व्रण. प्रभू येशू ख्रिस्ताच्या कुशीमध्ये भाला उजवीकडून भोसकला, डावीकडे हृदयापर्यंत गेला. तो व्रण देखील तिने पाहिलेला आहे. संत थॉमसने स्वतः पाहिला आहे. सर्व शिष्यांनी पाहिला आहे. आपण देखील एक दिवस पाहू. ही प्रभू येशू ख्रिस्ताची आयडेंटिटी आहे. त्याची खरी आयडेंटिटी काय तुम्हाला माहिती आहे? बघा, मी तुम्हाला पॅसेज वाचून दाखवतो. प्रगटीकरण पुस्तकामध्ये काय सांगितलं आहे बा, हे प्रभू येशू ख्रिस्ताचं खरं स्वरूप आहे. तो मेघांसहित येतो, प्रत्येक डोळा त्याला पाहील, ज्यांनी त्याला भोसकले तेही पाहतील, पृथ्वीवरील सर्व वंश त्याच्यामुळे ऊर बडवून घेतील, असेच होणार. आमेन. बघा, सर्व पाहतील त्याला, म्हणजे सर्व उठवले जातील. हे पुनरुत्थान आहे. मी त्याच्यावर विश्वास ठेवला ना तर मी त्याच्याबरोबर त्याच्या राज्यामध्ये जाईन. विश्वास ठेवला नाही तर माझ्या वाट्याला जीवन येणार नाही. बघा, ज्याने भोसकला आहे ते देखील उठवले जातील, ते देखील पाहतील, असं बायबलमध्ये स्पष्ट आहे. आता प्रभू येशू ख्रिस्ताचं खरं वर्णन, त्याचं खरं स्वरूप काय तिथे प्रगटीकरण या पुस्तकामध्ये आहे. माझ्याबरोबर बोलत असलेली वाणी कोणाची हे पाहण्यास मी मागे वळलो. मागे वळून पाहतो तो सोन्याच्या 7 समया आणि त्या समयांच्या मध्यभागी मनुष्याचा पुत्रासारखा पायघोळ वस्त्र परिधान केलेला आणि छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणी एक माझ्या दृष्टीस पडला. म्हणजे राजा, सोन्याच्या 7 समया, पायघोळ वस्त्र परिधान केलेला, म्हणजे राजेशाही वस्त्र परिधान केलेला, आणि याच्यावरून छातीवरून सोन्याचा पट्टा, म्हणजे राजांचा राजा प्रभू येशू ख्रिस्त
योहानाच्या दृष्टीस पडला. आता पुढे बघा, त्याचे डोके व केस बर्फासारख्या पांढऱ्या लोकरीसारखे पांढरे होते. हे प्रभू येशू ख्रिस्ताचं खरं स्वरूप आहे, स्वर्गीय स्वरूप. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते. त्याचे पाय जणू काही भट्टीतून काढलेल्या जळजळीत सोनपितळेसारखे होते आणि त्याची वाणी अनेक जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी होती. त्याच्या उजव्या हातात 7 तारे होते. त्याच्या तोंडातून तीक्ष्ण दुधारी तलवार निघाली आणि त्याची मुद्रा परम तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखी होती. हे प्रभू येशू ख्रिस्ताचं खरं पुनरुत्थित स्वरूप आहे, खरं पुनरुत्थित स्वरूप. आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना बोलावतो की आपण त्याच्या पवित्र नावावर विश्वास ठेवावा, त्याच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवा. जे काही घडलं आहे आणि थोड्याफार प्रमाणात लिहिण्यात आलेलं आहे ना, त्यावरून आपण समजून घ्यावं की प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालेला आहे. माझ्या विश्वासाला तिथून सुरुवात होते. माझा ख्रिस्ती विश्वास हा पुनरुत्थानावर आहे आणि मग दुसऱ्या सगळ्या गोष्टी येतात पुनरुत्थानाच्या अवतीभोवती. म्हणून मी मनापासून विश्वास ठेवला की प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला आहे. आता अजून थोडा वेळ आहे, त्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला आहे आणि जेव्हा शिष्याने विश्वास ठेवला, म्हणजे प्रथम प्रभू येशू ख्रिस्त शिष्यामध्ये मेरी मॅग्दलिनला प्रगट झाला आणि मेरी मॅग्दलिनने जाऊन शिष्यांना काय सांगितलं, मी प्रभूला पाहिले, प्रभू खरोखर उठला आहे. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना प्रगट होतं, थॉमस त्यांच्यामध्ये नव्हता, तेव्हा शिष्यांनी थॉमसला काय सांगितलं, आम्ही प्रभूला पाहिले, प्रभू खरोखर उठला आहे. सर्व स्त्रियांनी शिष्यांना जाऊन काय सांगितलं, प्रभू खरोखर उठला आहे. म्हणजे सुरुवातीला जी ख्रिस्त सभा होती सुरुवातीची, त्यांचे ग्रीटिंग्स काय होते, त्यांचे अभिवादन काय होते, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रभू खरोखर उठला आहे, होसान्ना, आमेन, वी आर ईस्टर पीपल, हॅपी ईस्टर. ही ग्रीटिंग्स होती. आणि आपण काय म्हणतो, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून. त्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त कुठे आहे? हे कुणी केलं आहे? ख्रिस्त वैरी जे आहेत ना, ख्रिस्त वैरी, त्या लोकांनी हे केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड म्हटलं का प्रभूचे गौरव होतात ना, मग प्रभूचं नाव नाही घ्यायचं. हालेलुया म्हटलं का त्याच्यामध्ये परमेश्वर येतो. हालेलुया म्हणजे काय, हलाल म्हणजे प्रेज, अँड या हालेलुया द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया म्हणजे प्रेज द लॉर्ड. आणि शिष्य हेच सांगत होते एकमेकांना, हालेलुया, जीसस इज रिझन, प्रेज द लॉर्ड, प्रभू उठला आहे. त्यांनी संपूर्ण पृथ्वी धुंडाळून काढली आहे ग्रीटिंग्सनी. आणि दिस शुड गो फ्रॉम पोल टू पोल टू ऑल द पीपल ऑफ द अर्थ दॅट प्रभू येशू ख्रिस्त खरोखर उठला आहे. आता तुम्ही कॅरिस्मॅटिक ग्रुपमध्ये जे आहेत ना, ते मला फार आनंद होतो जेव्हा म्हणतात प्रेज द लॉर्ड. एकमेकांना ग्रीटिंग करताना हालेलुया, शालोम, शांती, प्रेम, ह्या गोष्टी आल्या पाहिजेत. परमेश्वराचं नाव आलं पाहिजे. आपण परमेश्वराच्या नावाने, त्याची लेकरं, भाऊ बहिणी या नात्याने एकमेकांना ग्रीटिंग करतो, एकमेकांना अभिवादन करतो. म्हणून गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून बाजूला ठेवा. हे सेक्युलर वर्ल्डमधून आलेलं आहे. जे ख्रिस्त विरोधक आहेत ना, त्यांनी आणलेलं आहे. त्यांना नको आहे प्रभू येशू ख्रिस्त. ख्रिसमसच्या वेळेला ग्रीटिंग्स करतात तेव्हा काय, कॉम्प्लिमेंट्स ऑफ द सीझन, कुठून आला, त्याच्यामध्ये देव आहे का? या लोकांनी आणलं आणि आपण कळत नकळतपणे त्यांना बळी पडतो. आणि मग तसं आपण सांगतो, ख्रिसमस संपला का दुसऱ्या दिवशी कॉम्प्लिमेंट्स ऑफ द सीझन, ईस्टर संपला का दुसऱ्या दिवशी कॉम्प्लिमेंट्स ऑफ द सीझन. ग्रीटिंग्स पाठवणार त्याच्यामध्ये लिहितो. परमेश्वराचं नाव घ्यायला आपल्याला लाज वाटते, प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव घ्यायला लाज वाटते. प्रभू येशू ख्रिस्त खरोखर उठला आहे अशा ग्रीटिंग्स का नाही पाठवत? एकमेकांचा विश्वास वाढवण्यास का मदत करत नाहीत? कॉम्प्लिमेंट्स ऑफ द सीझनमध्ये काय येतं? गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंगमध्ये काय येतं? हे सेक्युलर वर्ल्डमधून जे ख्रिस्त विरोधक आहेत त्यांनी समाजामध्ये आणलेलं आहे. आता तुम्ही पाहता हॅपी क्रिसमस असं म्हणायला लाज वाटते. त्यांनी हॅपी क्रिसमस ऐवजी हॅपी एक्समस केलेलं आहे. आणि आपण ते लिहिताना तसं लिहितो हॅपी एक्समस. त्याच्यामधलं क्राइस्ट म्हणजे क्रिसमस, क्राइस्ट हे फर्स्ट नाव आहे ना, ते काढलं आहे. आणि आपण त्याला बळी पडतो. जरा समजून घेण्याचा प्रयत्न करा. जे बायबलमध्ये लिहिले ना, ते आपल्या सर्वांच्या उन्नतीसाठी आहे, आपल्या विश्वासामध्ये वाढण्यासाठी आहे. आपण एकमेकांना आधार दिला पाहिजे,
एकमेकांना परमेश्वराची सुवार्ता सांगितली पाहिजे, एकमेकांचा विश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण आपण तसं करत नाही. जगाच्या प्रवाहामध्ये ओढले जाऊ नका. जग नास्तिक आहे आणि नास्तिककडे त्याची वाटचाल चालू आहे. मी विश्वासू आहे, मी श्रद्धा ठेवतो, मी परमेश्वरावर शेवटपर्यंत श्रद्धा ठेवीन, हा माझ्या अंतःकरणाचा विश्वास असला पाहिजे. आता तुम्हाला माहिती आहे ख्रिस्त सभेमध्ये 2 ऑक्टेव असतात. ऑक्टाव हा लॅटिन शब्द आहे, म्हणजे 8 दिवस. 2 ऑक्टेव, क्रिसमस ऑक्टेव आणि ईस्टर ऑक्टेव. म्हणजे 8 दिवसपर्यंत मी तोच क्षण साजरा करतो, प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म सोहळा. आणि त्या 8 दिवसामध्ये सगळ्यांना मी हॅपी क्रिसमस असंच म्हणायला पाहिजे. क्रिसमसच्या दिवशी हॅपी क्रिसमस आणि दुसऱ्या दिवशी कॉम्प्लिमेंट्स ऑफ द सीझन. अरे परमेश्वराच्या जन्माचा जो जॉय, आनंद आपणा सर्वांना देण्यात आला, तो इतरांबरोबर वाटा. हॅपी क्रिसमस म्हणा 8 दिवसपर्यंत, हॅपी ईस्टर म्हणा 8 दिवसपर्यंत, रेझुरेक्शनचा सोहळा 8 दिवसपर्यंत साजरा केला जातो आणि नंतर पुनरुत्थान काळ असतो. म्हणजे आपण पुनरुत्थान काळामध्ये आहोत. आपण इतरांना हॅपी ईस्टर असं म्हणा, एकमेकांना ग्रीट करताना हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रभू उठला आहे, त्याच्यावर आमचा विश्वास आहे असं म्हणा. ही सुवार्ता सांगा आपल्या मुलांना, आजूबाजूच्या लोकांना. आपल्यापुरती मर्यादित ठेवण्यासाठी लिहून ठेवण्यात आलेलं नाही. माझ्याचसाठी नाही, सगळ्या जगासाठी आहे. आणि सगळ्या जगाला कळलं पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्त हा एकमेव परमेश्वर आहे, खरा परमेश्वर, जिवंत परमेश्वर, जगाचा तारणारा, ज्याने आपल्या मृत्यूने जगाचं तारण घडवून आणलेलं आहे. आणि ही सुवार्ता सगळ्यांसाठी आहे. जा संपूर्ण सृष्टीला जाऊन सांगा, लोकांस पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. आणि शिष्यांनी तसं केलं. जिथे जिथे ते गेले त्यांनी सांगितलं प्रभू येशू ख्रिस्त उठला आहे, प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालेला आहे. हा माझ्या अंतःकरणाचा विश्वास पाहिजे. मी मनापासून त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालेला आहे. सगळ्या जगाने साक्ष दिलेली आहे. जे ख्रिस्त विश्वासी नव्हते त्यांनी देखील साक्ष दिलेली आहे. पण सैनिकांनी साक्ष दिली. योसिफस नावाचा एक यहुदी इतिहासकार होता, त्यांनी देखील साक्ष दिली की प्रभू येशू ख्रिस्ताला क्रुसावर खिळून मारण्यात आलं, त्याला पुरलं, पण त्याचे शिष्य सांगतात तो पुन्हा उठला आहे. शिष्यांनी हेच लोकांना सांगितलं. आपण देखील तेच सांगावं. चर्च हीच घोषणा करते की प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालेला आहे आणि आपण त्याच्या पुनरुत्थानावर मनापासून विश्वास ठेवला पाहिजे. जेव्हा मी सांगतो ना, होय प्रभू मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, तेव्हा त्याच्या अंतःकरणाला प्रचंड आनंद आपण देत असतो. परमेश्वर आपल्याकडून दुसऱ्या कोणत्या गोष्टीची अपेक्षा नाही करत. परमेश्वर अपेक्षा करतो की माझ्या मुलांनी माझ्यावर विश्वास ठेवावा, एवढंच. दुसरं काही अपेक्षित नाही आपल्याकडून. त्याला विश्वास ठेवला पाहिजे अंतःकरणापासून. मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या क्रुसाकडे पाहिल्यानंतर मला काय वाटतं, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थित स्टॅच्यूकडे पाहिल्यानंतर मला काय वाटतं, मी जेव्हा बायबलमध्ये या गोष्टी वाचतो तेव्हा मला काय वाटतं, परमेश्वराविषयी प्रेम, आदर, विश्वास अंतःकरणातून जागृत होतो. हे महत्त्वाचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी कोण आहे हे महत्त्वाचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा फोटो, त्याची इमेज, त्याच्याविषयी वाचल्यानंतर माझं अंतःकरण नम्र झालं पाहिजे, माझी मान त्याच्यासमोर वाकली पाहिजे. विश्वासामध्ये नुसती अशीच नाही, होय प्रभू मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. का प्रभू येशू ख्रिस्ताने तसं सेंटेन्स लिहायला सांगितलं आहे, ते माझं ब्रीद वाक्य असलं पाहिजे. जीजस आय ट्रस्ट इन यू. होय प्रभू मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, होय प्रभू मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. झोपेत असताना देखील हे वाक्य आपल्या मनातून, अंतःकरणातून बाहेर पडलं पाहिजे. प्रत्येक वेळेला, प्रत्येक क्षणी, कुठेही असा, स्वयंपाक करत असतील, बाथरूममध्ये असतील, झोपलेले असतील, चालत असतील, बसलेले असतील, होय प्रभू मी तुझ्यावर श्रद्धा ठेवतो. ब्रीद वाक्य माझ्या जीवनाचं बनलं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला आहे हा माझा विश्वास आहे का? आपलं काय उत्तर आहे? जोरामध्ये म्हणा, भिंती कोसळल्यानं पडल्या तरी चालतील, आपण परत पैसे काढू आणि परत बनवू द्या. पण मी जो प्रश्न सांगतो त्याचं उत्तर जोरात द्या. प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालाय यावर तुमचा विश्वास आहे का? अजून जोरात म्हणा, होय माझा विश्वास आहे. आणि हे फक्त आजच्या पुरती मर्यादित ठेवू नका.
मला खरोखर सांगतो, जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताला भेटू ना, जेव्हा त्याला साक्षात आपल्यासमोर पाहू, आता वेळ झाली आहे 12:05 झाले, आपली मिस्सा पण आहे, नाहीतर मी थोडं कंटिन्यू केलं असतं. साक्षात आपल्यासमोर पाहू, तो जो आनंद आहे ना, तो स्वर्ग आहे. आलं का लक्षात? प्रभू येशू ख्रिस्ताला समक्ष म्हणजे समोरासमोर पाहणं, तो स्वर्ग आहे. आणि बऱ्याच जणांना जे नरकात जातील ना, त्यांना त्याचं दर्शन नाही होणार, पण जे स्वर्गात जातील ना, त्यांना 24 आवर्स प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यासमोर दिसे. 24 आवर्स. हा खरा आनंद आहे. आणि आनंद प्राप्त करायचा असेल ना, तर मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या करा. विश्वास ठेवा, अंतःकरणापासून विश्वास ठेवा, मरेपर्यंत विश्वास ठेवा. तुम्हाला सांगतो, आपल्याला परमेश्वराच्या विपुल कृपेमध्ये मरण आलं पाहिजे, विपुल कृपेमध्ये. आणि अशी प्रार्थना करा, आणि ज्या दिवशी मराल त्याच दिवशी परमेश्वराला पाहाल. आणि तो वेगळा अनुभव आहे प्रत्येकाच्या जीवनाचा. पण त्या रियालिटीमध्ये, त्या आनंदामध्ये कधी जाल, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तावर पूर्णपणे विश्वास ठेवाल तेव्हा. होय प्रभू, तू पुनरुत्थित झालेला आहे, मी तुझ्यावर विश्वास ठेव. हे प्रगटीकरण आपल्या सर्वांसाठी आहे. ते गुप्त नाही ठेवलं. संत पौल सांगतो, युगानुयुगासाठी गुप्त होतं, पण आता ते प्रगट करण्यात आलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे हे मला प्रगट करण्यात आलेलं आहे. मी त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे मनापासून, तरच आपलं तारण होईल. मग आजपासून निश्चय करा, नाही प्रभू, मी तुझ्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवणारच, मी तुझ्याकडे येणारच, तुझ्या विना माझं जीवन नाही. आणि रियालिटी आहे, मी काय एक्झॅजरेट करून नाही सांगत, ही रियालिटी आहे आपल्या सर्वांसमोर. त्यावर माझा विश्वास पाहिजे की प्रभू खरोखर पुनरुत्थित झालेला आहे. आपण थोडा वेळ ब्रेक घेऊ आणि नंतर मिस्साची तयारी करू.